मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ चिखलदरा नगर परिषदेमध्ये बिनविरोध आले निवडून। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत। चिखलदरा नगरपालिकामध्ये भाजपा सदस्य अल्हाद कलोती अविरोध। विदर्भाचं नंदनवन समजलं जाणाऱ्या तथा हिल स्टेशन चिखलदरा नगरपालिका निवडणूक रणसंग्राम 2025 मध्ये अनेक दिग्गज निवडणुकीमध्ये या रिंगणामध्ये होते। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे संजय खोडके यांचे निकटवर्तीय राजेंद्र सोमवंशी यांनी भाजपामध्ये सामील होऊन चिखलदरा नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे नामांकन दाखल केले। दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 10 मधून अल्हाद कलोती यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते। अल्हाद कलोती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आहेत। त्यामुळे चिखलदरा नगरपालिकेकडे जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांचे विशेष लक्ष होते। निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने आपले अविरोध अल्हाद कलोती यांच्या हस्ते खाते उघडले। अल्हाद कलोती यांना निवडून आणण्यासाठी आमदार रवी राणा, आमदार केवलराम काळे, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर तर जिल्ह्यातील अनेक दिग्गज चिखलदऱ्यामध्ये लक्ष ठेवून होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार रवी राणा यांना फोन लावून शुभेच्छा देखील दिल्या। प्रभाग 10 मधून अल्हाद कलोती व 6-4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते। त्यामुळे काँग्रेस शेख इर्शाद जमील सह 2 अपक्ष यांनी आपले नामांकन अर्ज वापस घेतले। त्यामुळे निवडणूक होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती हे अविरोध निवडून आले। त्यामुळे हिल स्टेशन असलेल्या चिखलदऱ्यामध्ये विकासाला गती येणार हे मात्र निश्चित। कारण आता चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बालपण ज्या चिखलदऱ्यामध्ये गेले त्याच चिखलदऱ्यात त्यांचे मामेभाऊ चक्क अविरोध निवडून आले। त्यामुळे चिखलदरा या निवडणुकीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सध्या लागून होते। जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध आणि हिल स्टेशन जे अमरावतीचं विदर्भाचं नंदनवंदन जे आहे चिखलदरा, या ठिकाणची नगरपालिका, या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं ज्या चिखलदरामध्ये लहानपण गेलं, ज्यांचं मुख्यमंत्र्यांचं अटॅचमेंट या चिखलदराच्या हिल स्टेशनशी नेहमी राहिलं, त्या ठिकाणी त्यांचे बंधू अल्हादजी कलोती हे या ठिकाणी उभे होते। या ठिकाणी जेवढे या ठिकाणी 9-10 कॅन्डिडेटनी फॉर्म भरले होते त्या सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांच्या विकासाच्या जो आराखड्यासाठी शेख इर्शाद काँग्रेसचा उमेदवार यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे। गवळी समाजाचे अनेक उमेदवार होते, त्यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे आणि अनअपोज या ठिकाणी अल्हादजी कलोती मुख्यमंत्र्यांचे बंधू या ठिकाणी निवडून आलेले आहे। या नगरपालिकेच्या नेतृत्वामध्ये राजूभाऊ सोमवंशी जे नगराध्यक्षाचे आमचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासुद्धा नेतृत्वावर सगळ्यांनी विश्वास ठेवला। या ठिकाणी विश्वास ठेवून ही जी भूमिका आज या ठिकाणी घेतलेली आहे हे फक्त चिखलदऱ्याच्या विकासासाठी घेतलेली आहे। ज्यांनी विड्रॉ केला त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो आणि विकासासाठी पुढच्या लोकांनी सुद्धा पुढे येऊन अशा प्रकारचा विड्रॉ करून एकत्र बसला पाहिजे आणि चिखलदऱ्याचा विकास केला पाहिजे, हे सगळ्यांना मी आवाहन करतो।